दुसरा मुद्दा, सणासुदीचे दिवस जवळ आलेले आहेत. घराघरात मोदक, लाडू, पेढे, मिठाईची तयारी सुरू होणार आहे. पण यंदा गोड पदार्थांपेक्षा आधीच महागाईची कडू चव तोंडावर पडणार आहे. असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारतात. कारण गेल्या काही दिवसात साखरेच्या दरानं अचानकपणे उसळी घेतली. महाराष्ट्रातील घाऊक बाजारामध्ये साखरेचा दर हा तब्बल 7,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. हिंगोलीमध्ये किरकोळ दर हा 75 रुपये किलो तर वाशिममध्ये 80 रुपये किलो पर्यंत गेल्याची नोंद आहे. मुंबईत देखील गेल्या आठवड्यामध्ये किलोमागे सुमारे 8 रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच काय तर गणेशोत्सव, दसरा, दिवाळी सणांचा गोडवा वाढण्याआधीच साखरेनं सर्वसामान्यांच्या बजेटला चटका दिलाय. पण सवाल फक्त साखर महागली एवढाच नाहीये. साखर महागण्यामागचं खरं कारण काय? पुरवठा कमी आहे म्हणून दर वाढल्यात, ऊसाचं उत्पादन घटलं म्हणून बाजारात तुटवडा निर्माण झालाय, की सणासुदीच्या वाढत्या मागणीचा फायदा घेत बाजारात कृत्रिम तेजी निर्माण केली जाते? आणि सर्वात गंभीर आरोप म्हणजे देशात पुरेसा साखरेचा साठा असताना अचानक दर एवढे का वाढले? साखरेच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होतोय की व्यापारी आणि कारखानदारांना? विरोधक सरकारला घेरताना दिसत आहेत. सणासुदीत गोरगरिबांच्या ताटात गोडधोडही राहू नये अशी परिस्थिती सरकारनं निर्माण केली आहे, असा आरोप आता केला जाऊ लागलाय. सरकार मात्र म्हणतंय यंदा साखरेचा सीझन कमी झाला, कारखाने 90 दिवसही चालले नाहीत आणि त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम झालाय. केंद्र आणि राज्य सरकार मिळून तोडगा काढतील असं आश्वासन दिलं जात आहे. साखरेच्या दरवाढीमागं खरंच तुटवडा आहे की बाजारातील खेळ? शेतकऱ्याला फायदा नाही, ग्राहकाला दिलासा नाही, मग साखरेच्या दरवाढीचा फायदा नेमका कुणाला, असे अनेक नागरिक आता विचारू लागले. स्वागत. सणासुदीच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या बजेटला पुन्हा एकदा महागाईची झळ बसलेली आहे. चहा असो, मिठाई असो किंवा गणेशोत्सवासाठी बनवले जाणारे प्रसादाचे पदार्थ असो, साखर आता महाग झाली आहे. महाराष्ट्रात साखरेच्या दरांनी मोठी उसळी घेतलेली असून काही ठिकाणी किरकोळ दर तब्बल 75 ते 80 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्याचं देखील समोर आलंय. महाराष्ट्रात साखरेच्या दरात मोठी वाढ. ऐन सणासुदीमध्ये साखर झाली कडू. घाऊक बाजारात साखरेचा दर 7,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत. गणेशोत्सव, दसरा, दिवाळीच्या आधी साखरेची मागणी वाढली. गेल्या काही दिवसात साखरेच्या दरात झपाट्यानं वाढ झाली आहे. महाराष्ट्रामधील घाऊक बाजारामध्ये साखरेचे दर 7,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलेत. हिंगोलीमध्ये किरकोळ दर 75 रुपये किलोपर्यंत तर वाशिममध्ये 80 रुपये किलोपर्यंत गेल्याची नोंद आहे. मुंबईतही गेल्या आठवड्यात साखरेच्या दरामध्ये सुमारे 8 रुपये किलोची वाढ झालेली असून किरकोळ दर 61 ते 65 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीचा हंगाम जवळ येत असताना साखरेची मागणी वाढते. मिठाई, मोदक, लाडू, पेढे, बेकरी पदार्थ आणि विविध घरगुती पदार्थांसाठी मोठ्या प्रमाणावर साखरेचा वापर होतो. म्हणूनच सणासुदीच्या आधीच साखरेचे दर वाढल्यानं त्याचा थेट परिणाम मिठाई उत्पादक आणि अखेर ग्राहकांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. देशभरामध्ये सणांच्या काळामध्ये साखरेची मागणी वाढण्याची अपेक्षा असल्यानं दरांवर दबाव निर्माण झालाय. साखरेच्या वाढत्या दरांवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महागाईची चर्चा करायची नाही अशी परिस्थिती भाजपनं तयार करून ठेवली आहे. सणासुदीच्या काळात गोरगरिबांना गोडधोड खाण्याची ही सोय या सरकारनं ठेवलेली नाही अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे. एलआय साखरेची MSP वाढली पाहिजे ही साखर कारखान्यांची भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. केंद्र सरकारनं याचा निर्णय 15 दिवसात घेतो म्हणून सांगितलं होतं. अजूनही तो निर्णय घेतला नाही, म्हणूनच त्याचा परिणाम बाजारामध्ये दिसतोय असं सतेज पाटलांचं म्हणणं आहे. गोरगरिबांना सणासुदीच्या काळात गोडधोड खाता यावं नाही. आता तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं, निर्मला सीतारामन म्हणतं की कांदे खायची गरज काय, आता ते उद्या म्हणतील की गोड खाण्याची गरज काय. अशा पद्धतीचं ते लोक या पद्धतीचं वक्तव्य ते करताना आपण पाहतोय. त्यामुळे मला असं वाटतं की महागाईचं या सरकारला घेणं देणं नाही, बेरोजगारीचं घेणं देणं नाही. साखरेचं उत्पादन या ठिकाणी उत्पादनावर या सगळ्या गोष्टी अवलंबून त्या ठिकाणी असतात. परंतु साखरेची MSP वाढली पाहिजे ही साखर कारखानदारांची भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी. आणि मला वाटतं केंद्र शासनानं मध्ये निर्णय घेतो म्हणून 15 दिवसात निर्णय घेतो म्हणून सांगितलं होतं, ते काय घेतलेला दिसत या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून त्याचा परिणाम आता बाजारामध्ये दिसतोय. त्या विरोधकांच्या आरोपांवर सरकारनं बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय. यावर्षी साखरेचा सीझन फार कमी झालेला होता. देशातील कारखाने 90 दिवस सुद्धा चालले नव्हते असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय.
तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय निघेल. मुख्यमंत्र्यांनी या विषयाकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. यात केंद्र सरकार, राज्य सरकार तोडगा काढेल असं महसूल मंत्री बावनकुळेंनी म्हटलंय. नाही, यावर्षी साखरेचा सीझन फार कमी झाला होता. 90 दिवस सुद्धा कारखाने चाललेले नव्हते देशातले. आणि ब्राझील हा साखर उत्पादन करणारा सगळ्यात मोठा जगातला देश आहे. त्यांनी या अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळं त्यांनी पूर्ण इथेनॉल करण्याचा निर्णय घेतला आणि जगाला जास्तीत जास्त साखरेचा पुरवठा हा तिथून होत होता. यामुळे साखरेचे दर जरी वाढले असले तरी आपल्या देशातील कारखान्यांना, विशेषतः आपल्या पश्चिम महाराष्ट्र कारखान्यांना त्याचा फार कमी फायदा होणार आहे. यावरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय निघेलच. माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष टाकलेलं आहे. निश्चित ते केंद्राशी बोलून जे काही स्टॉकची पोझिशन आहे किंवा जे काही तिथे साठा कमी जास्त असेल किंवा जे काही पुरवठ्यामध्ये काही परिस्थिती निर्माण झाली असेल त्यामुळं किंवा वेगवेगळ्या कारणामुळं आजकाल लोकांनी शुगर केन कारखान्यांनी साखर न बनवता डायरेक्ट इथेनॉलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पार्टिसिपेशन केलं आहे. आम्हाला पूर्ण या ठिकाणी केंद्र राज्य सरकारचा समन्वय करून यातून मार्ग काढता येईल. साखरेच्या दरवाढीमागे घटलेला पुरवठा, ऊसाच्या उत्पादनावर परिणाम करणारे हवामानातील बदल आणि सणासुदीमुळे वाढणारी मागणी अशी अनेक कारणं सांगितली जातात. गेल्या महिन्यामध्ये देशातील साखरेच्या किमतीत लक्षणीय वाढ झालेली असून मागणी आणि उपलब्ध साठ्याच्या समीकरणामुळे बाजारात तेजी आली आहे. दरम्यान साखरेच्या दरवाढीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील प्रश्न उपस्थित केलेत. देशामध्ये पुरेसा साखरेचा साठा असताना अचानक दर एवढे का वाढले असा सवाल त्यांनी केलाय. साखरेचे दर पुढच्या 2 महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं होतं. साखरेच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापारी आणि कारखानदारांना होत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केलाय. साखरेचे दर पुढच्या 2 महिन्यामध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं होतं आणि त्यामुळं व्यापाऱ्यांनी कमी दरामध्ये साखर विकत घेऊन तिथंच साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये ठेवून दिलेली आहे. आणि आता जी काय मार्केटमध्ये साखर जाणार आहे ती जुजबी किरकोळ कारखान्यांची साखर असणार आहे, परंतु व्यापाऱ्यांची आणि रिकव्हरी चुरून जो रेकॉर्डमध्ये नसलेली साखर तयार होते तीच साखर बाजारामध्ये येणार आहे आणि त्याच साखरेला चढ्या दराचा फायदा होणार आहे. सणासुदीमध्ये गोडवा वाढण्याऐवजी साखरेच्या दरवाढीनं सर्वसामान्यांच्या तोंडची चव मात्र कडू केलेली आहे. सरकारनं शुल्कमुक्त आयात आणि साठवणुकीवरील निर्बंधांचा निर्णय घेतला असला तरी त्याचा फायदा ग्राहकांना प्रत्यक्ष किरकोळ बाजारात कधी मिळणार हा महत्वाचा प्रश्न आहे. साखरेचे दर नियंत्रणात येणार की गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत सर्वसामान्यांना महाग साखरेचाच कडू धक्का सहन करावा लागणार हेच पाहणं महत्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. आणि साखर आणि तिचे वाढलेले दर या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आत्ता आमंत्रित केलेले शेतकरी नेते राजू शेट्टी यांना आणि शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांना देखील. दोन्ही मान्यवरांचं यावेळेला स्वागत करतो. राजू शेट्टीजी, ऐन सणासुदीमध्ये साखरेचे दर वाढण्यामागचं खरं कारण काय? मागणी वाढली, पुरवठा घटला की बाजारातली साठेबाजी? राजू शेट्टीजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? बरं, आपल्यासाठी हा प्रश्न आहे की ऐन सणासुदीमध्ये साखरेचे दर वाढण्यामागचं खरं कारण काय? मागणी वाढलेली आहे, पुरवठा घटलाय की बाजारातील साठेबाजी त्याला कारणीभूत आहे? साखरेचे दर वाढण्याचं एकमेव कारण म्हणजे पुढच्या 3 महिन्यामध्ये जेमतेम आपल्याला पुरेल, कमी पडणार नाही पण पुरेल एवढीच साखर शिल्लक आहे. आणि त्यामुळं बाजारामध्ये अफवा तयार करून अस्थिरता पसरवणे, बाजारभाव वाढवणे, अशा प्रकारच्या क्लुप्त्या करून साखरेचा भाव वाढवण्याचा प्रयत्न काही मोठमोठे व्यापारी आणि त्याच्यामध्ये काही खाजगी कारखानदार सुद्धा सामील आहेत. या लोकांनी रिकव्हरी चोरून जी कुठेही रेकॉर्डला नसलेली आणि जीएसटी चुकवलेली जी साखर आहे ती साखर यांना चढ्या दरामध्ये पुढच्या 2-3 महिन्यामध्ये विकायची आहे आणि त्याच्यातून काळा पैसा तयार करायचा आहे. एकट्या महाराष्ट्रामध्येच आजही 24 लाख टन साखर अधिकृतरित्या शिल्लक आहे. पण साखर कारखाने, मग ते सहकारी असतील किंवा खाजगी असतील, यांनी रिकव्हरी चोरून त्याच्यातून उत्पादित झालेली जी काही साखर आहे
ती साखर वेगळी, ती कुठेही रेकॉर्डला तुम्हाला दिसणार नाही, पण तो साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये किंवा काही व्यापाऱ्यांच्या गोडाऊनमध्ये तुम्हाला निश्चितच दिसतील. काही व्यापाऱ्यांनी पुढच्या 2-3 महिन्यामध्ये साखरेचा भाव वाढणार असा अंदाज घेऊन आवश्यकता नसताना ज्यादा साखर खरेदी करून वेगवेगळ्या गोडाऊनमध्ये ठेवलेली आहे. त्यांनी साधारणपणे 37 ते 3800 रुपये क्विंटल या दरानं साखर खरेदी केलेली आहे आणि ती सुद्धा चढ्या दरानं आता त्यांना ती साखर विकायची आहे. क्विंटल पाठीमागे जवळजवळ 1,500 रुपये इतका नफा त्याच्यामध्ये कमवायचा आहे आणि हे सगळं कारस्थान पूर्ण करण्यासाठी म्हणून आज अशा पद्धतीनं कृत्रिम रीतीनं साखरेचा भाव वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. एका बाजूला सांगायचं की साखर कारखान्याकडे साखर शिल्लक नाही आणि फारशी शिल्लक नाही आणि त्यामुळं वाढीव साखरेच्या दराचा फायदा शेतकऱ्यांनाही मिळून द्यायचा नाही आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं काळा पैसा तयार करायचा हे कारस्थान आहे. सरकारनं जर कठोरपणानं पावलं उचलली, खाजगी असोत किंवा साखर कारखान्याच्या असोत, गोडाऊन तपासली, रेट टाकली आणि त्यांच्याकडे अधिकृत साठा किती आहे आणि अनधिकृत साठा किती आहे हे जर बघितलं तर निश्चितच मला खात्री आहे की हे सगळं बिंग बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. मग हे कोण आहेत आणि याच्यातून अशा प्रकारे पैसा गोळा संपूर्ण देशभराचा जर विचार केला तर साधारणपणे 20 ते 25 हजार कोटी रुपयाचा मोठा घोटाळा याच्यामध्ये या साखरेच्या दराच्या चढउतारामध्ये होताना दिसतोय. बरं, सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी सदाभाऊ खोत देखील आपल्याबरोबर यावेळेला सामील झालेले आहेत. सदाभाऊ, आपल्याकडे येण्याआधी डॉक्टर अजित नवलेंना मला प्रश्न करायचा आहे, मग सरकारची बाजू समजून घेऊयात. डॉक्टर अजित नवले, घाऊक बाजारामध्ये दर हा 7,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला तर मात्र सर्वसामान्य ग्राहकाला दिलासा कधी मिळणार आहे? म्हणजे काय की ऐन सणासुदीच्या तोंडावरती महागाईचा भडका, महागाईमध्ये साखर जर कडू लागणार असेल तर सर्वसामान्य ग्राहकांनी काय करायचं? आदरणीय राजू शेट्टी साहेब जे म्हणाले त्याच्यामध्ये तथ्य आहे. हा सगळाच प्रकार संशयास्पद आहे. 40% अशा प्रकारे खूप कमी कालावधीमध्ये रेट वाढणं हे गेल्या अनेक वर्षभर झालेलं नाहीये. त्यामुळे हे जे काही अचानक वाढलेले दर आहे याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. सणासुदीचे दिवस समोर येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये 40% साखरेमध्ये वाढ होते. त्याच्या पार्श्वभूमीवर आकडेवारी जर आपण पाहिली पाहिजे, सप्टेंबर अखेर साधारणपणाने 35 लाख टन साखर देशामध्ये शिल्लक असणार आहे. मागच्या वेळी या काळामध्ये ही साखर किती होती? 49 लाख टन होती. म्हणजे थोड्याफार प्रमाणात साखर कमी आहे की नाही आहे, शॉर्टेज आहे की नाही आहे, परंतु हे शॉर्टेज 40% भाव वाढवेल इतके नक्कीच मोठं नाहीये, हे समजून घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा जो शेट्टी साहेबांनी मांडला तो अत्यंत बरोबर आहे की आता साखरेचा जो स्टॉक आहे तो सहकारी कारखान्यांकडे शिल्लक नाहीये, मोठ्या प्रमाणामध्ये तो व्यापाऱ्यांकडे, सट्टेबाजी करणाऱ्यांकडे गेलेला आहे. त्याच्यामुळे ह्या वाढलेल्या भावाचा कोणताही फायदा हा शेतकऱ्यांना आणि कारखान्यांना मिळेल का याच्याबद्दल आम्ही सगळेच शंका घेतो आहोत. हा लाभ मोठ्या प्रमाणात व्यापारी आणि सट्टेबाजांना मिळणार आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये काही रॅकेट आहे का हे सुद्धा तपासण्याची गरज आहे. पुढील वर्षी काय स्थिती असणार आहे? जरी इथेनॉलकडे साखर निर्मितीचा सगळा ओघ वळवण्यात आलेला असला तरी सुद्धा आज देशामध्ये जी काही ऊस लागवडीची परिस्थिती आहे आणि सर्वे आलेले आहेत त्यानुसार 297 लाख टन साखर ही 25-26च्या गळीत हंगामामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. आपली रिक्वायरमेंट किती आहे? 280 लाख टन. म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा फार मोठा क्रायसिस आपल्या पुढे नाहीये. अशा परिस्थितीमध्ये एकदम 40% वाढ ही 100% संशयास्पद वाढ आहे. शेवटचा मुद्दा मी सांगून संपवतो. यावर उपाय म्हणून सरकारने 3 लाख टन साखर ही ब्राझील मधून आयात करण्याचा आणि अधिक 1 लाख टन साखर इतरत्र आयात करण्याचं धोरण घेतलेलं आहे. मात्र ही साखर यायला साधारणपणाने 2 महिने वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे कदाचित पुढचा हंगाम हा लवकर जर साखर निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली तर ह्या आयातीचा सुद्धा फार मोठं रिलीफ आपल्याला मिळणार नाहीये. त्यामुळे साठे बाजारावर कारवाई करणं, रिकव्हरी चोरून स्टॉक केलेली साखर बाहेर काढणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो साठा हा सट्टेबाजारीमध्ये आहे तो बाहेर काढून सणासुदीच्या वेळी ग्राहकांना दिलासा देणं या प्रकारचे उपाय केंद्र सरकारने करण्याची आवश्यकता आहे. बरोबर आहे. तुम्ही यावेळेला उपाययोजना पण सांगताय, सध्या परिस्थिती काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करताय. सदाभाऊ खोत आपल्याबरोबर जोडले जातातच आहे. मी त्यांची बाजू जाणून घेण्याआधी राजू शेट्टीजी आपल्याकडे येतो. अनेक वेळेला दरवाढ होते,
तुमच्या आमच्या खिशावरती त्याचा परिणाम होतो, मात्र फायदा मुळामध्ये उत्पादकांना असेल किंवा जे पीक त्या ठिकाणी करत असणारे शेतकरी मंडळी असतील, ऊस शेती करणारे असतील, त्यांना कुठेच मिळताना पाहायला मिळत नाही. म्हणजे एका बाजूला तो गरीब होताना दिसतो, दुसरीकडे व्यापारी हे श्रीमंत होताना दिसतात आणि त्यासाठी लागणारा पैसा सर्वसामान्य माणूस देताना दिसून येत असतो. त्यात जर सणासुदीचा काळ असेल तर मात्र याची झळ जास्त बसताना पाहायला मिळते. सरकारला जर याची आधीपासून कल्पना होती असं आपण गृहीत धरलं तर मात्र ही दरवाढ रोखण्यासाठी कुठेतरी नियोजन चुकलं का? खर तर सरकार मधील काही उच्च पदस्थांच्या आशीर्वादानंच या सगळ्या घटना घडतायत का काय अशा प्रकारचा संशय घ्यायला कुठेतरी वाव आहे. बरं, कारण काही सरकारनं खरं तर बाजारपेठेमध्ये स्थिरता निर्माण होण्यासाठी एक वक्तव्य करणं गरजेचं होतं की साखर कुठेही कमी पडत नाही, तर साखरेची टंचाई असते. आज साखरेचे भाव वाढलेत लक्षात घ्या, पण साखरेची टंचाई तुम्हाला कुठंच दिसत नाही. पाहिजे तेवढी मुबलक साखर तुम्हाला बाजारपेठेत मिळते, फक्त पैसे द्यायची तयारी ठेवा. याचा अर्थ साखरेची टंचाई नाही, साखर उपलब्ध आहे. मग भाव का वाढतायत आणि भाव कशा पद्धतीने वाढतायत याचा शोध घ्यायची जबाबदारी सरकारची होती. सप्टेंबर महिन्यामध्ये दक्षिणेकडचे कारखाने चालू होतात, हसन असू दे, मंड्या असू दे किंवा तामिळनाडूचे कारखाने, हे सप्टेंबर महिन्यापासूनच चालू व्हायला सुरुवात होते. म्हणजे उत्पादन आता पुढच्या महिन्यापासून सुरू होत आहे. बाजारपेठेमध्ये एवढं पॅनिक होण्यासारखी परिस्थिती निर्माण व्हायला काही कारण नव्हतं. सरकारनं हस्तक्षेप करायला पाहिजे होता, जबाबदार लोकांनी वक्तव्य करायला पाहिजे होतं की अस्थिरता निर्माण व्हायचं काही कारण नाही, आपल्याकडे साखर पाहिजे तेवढी उपलब्ध करू शकतो. हे असताना सुद्धा जर का सरकार उघड्या डोळ्याने हे सगळं बघत असेल तर कुठेतरी संशयाची सुई ही उच्च पदस्थ कृषी भवन मध्ये जे बसलेले आहे त्यांच्याकडे सुद्धा जाते, हे लक्षात घ्या. सरकारनं या आधीच दरवाढी संदर्भातलं नियोजन करणं अत्यंत आवश्यक होतं. डॉक्टर अजित नवले, सणासुदीचा काळ येईल आणि जाईलही, महागाईमध्ये देखील सण साजरे होतील कदाचित, मात्र साखरेचा पुरेसा साठा देशात उपलब्ध असेल तर मग अचानक दरवाढीचं कारण काय वाटतं? हो, अगदी बरोबर आहे. हे अत्यंत संशयास्पद असंच कारण आहे. कारण पुरेसा साठा आज आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आता परत एकदा शेट्टी साहेब जे म्हणाले, खरोखर सप्टेंबरमध्ये नवी साखर बाजारात यायला सुरुवात होते. बरोबर आहे. त्याच्यामुळे ही तोंड मिळवणी सहज शक्य आहे. सरकारची इच्छाशक्ती असेल तर सणासुदीच्या काळात हस्तक्षेप करून सरकार नक्कीच हे सगळं नियोजित करू शकेल. अर्थातच याच्या मागे कोणी आहे का आणि यामागे काही षडयंत्र आहे का हे शोधण्याची नितांत गरज आहे. आपण बघा, आता भारतामध्ये साखर आयात होणार म्हणून काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेचे दर वाढले, पण ते किती टक्के वाढलेत? तर ते 4% वाढलेले आहेत गेल्या काही कालावधीमध्ये. परंतु आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त 4% दर वाढत असताना आपल्याकडे ते 40% वाढतात. ही अभूतपूर्व घटना आहे. आम्ही अनेक दिवस साखर उद्योगामध्ये आहोत, ऊस उत्पादक शेतकरी आम्ही सगळे आहोत, त्यामुळे आम्हाला हे माहिती आहे की ही अनैसर्गिक अशा प्रकारची वाढ आहे, याच्यात संशय आहे आणि सरकारचं नियोजन चुकलेलं आहे केवळ नव्हे तर सरकारचा वचक या सबंध क्षेत्रात कमी झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये काही काळबेरं होतंय का असं म्हणायला वाव आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ केलेलाच आहे, ग्राहकांच्या जीवाशी खेळ करून लुटमारीची एक मोठी व्यवस्था निर्माण होता. बरं, यावरती सरकारच्या आतापर्यंत ज्या कृती करण्यात आल्या किंवा न करण्यात आल्या त्याच्या परिणामांवरती आपण खरं तर चर्चा करतोय. सरकारची बाजू जाणून घेण्यासाठी यावेळेला आपल्यासोबत स्वतः सदाभाऊ खोत आहेत. सदाभाऊ, सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढणार हे सरकारला आधीपासून माहिती असतानाही दरवाढ रोखण्यासाठी तुमचं नियोजन कुठेतरी चुकलं का? आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये मी आपल्या आणून देऊ इच्छितो की गेल्या वर्षी सर्वसाधारणपणे देशामध्ये 280 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालेलं होतं आणि यावर्षी आपल्याकडे 290 लाख मेट्रिक टनाचं उत्पादन झालं. एका बाजूला उत्पादन आपल्या यावर्षी वाढलं, आता गेल्या वर्षी उत्पादन कमी होतं पण साखरेचे भाव स्थिर होते. म्हणजे याचा अर्थ काय? माझ्याकडे एक आकडेवारी आहे की जून मध्ये आपण साखर साठा जो खुला केला, दर महिन्याला केंद्र सरकार
अत्यावश्यक वस्तू कायदा 1955च्या अंतर्गत साखर नियंत्रण कायदा जो आहे ते 2025 अनुसार प्रत्येक कारखान्याला महिन्याला किती साखर विकायची याचा कोटा देतं. बरं. आता जून मध्ये जो काही कोटा दिला महाराष्ट्रासाठी तो 7,78,206 मेट्रिक टनाचा होता आणि भारतासाठी इतर कारखान्यांना जो कोटा होता एकूण देशाचा कोटा तो 22.5 लाख मेट्रिक टन आहे. जुलैमध्ये 22 लाख मेट्रिक टन आहे आणि ऑगस्टमध्ये आता 22.5 लाख मेट्रिक टन आहे. बरं. म्हणजे जून मध्ये साखरेचे भाव वाढले नाही, कोटा तर सेमच आहे. जुलैमध्ये भाव वाढायला सुरुवात झाली थोडं थोडं आणि ऑगस्टमध्ये त्याने एकदम जंप मारला. याचा अर्थ ही साखर गेली कुठं मग? ज्या प्रत्येक कारखान्याकडे एक रेकॉर्ड आहे की साखर कुणाला विकली, साखरेचं ट्रेडिंग कोण करतात याची सगळी माहिती सरकारला आहे. आणि दुसऱ्या बाजूला वजन काटा मारलेले रिकव्हरी मारलेली साखर ती चोरट्या मार्गाने बाजारात कारखानदार विकतच असतात. ती साखर ही सोडून आहे. मग असं असताना बाजार भाव वाढण्याची काही गरज नव्हती आणि सरकारनं तर मला वाटतं आयात करू नये, कारण हे साठेबाज आणि काही मुठभर कारखानदार यांची ही अभद्र युती आहे की आता जादा भावानं साखर विकायची, परत साखर आयात करायची, पुढच्या हंगामामध्ये ती बाजारात आणायची, परत साखरेचे भाव पाडायचे आणि शेतकऱ्याला उसाला भाव कमी द्यायचा. म्हणजे शेतकऱ्याला लुटण्यासाठी आयात करायची, शेतकऱ्याच्याही खिशात पैसा जाऊ द्यायचा नाही, ग्राहकाच्याही खिशात पैसा ठेवायचा नाही. आणि म्हणून सरकारनं पहिल्यांदा ट्रेडिंग करणारे जे या साखरेमध्ये व्यापारी आहेत, अनेक साखर कारखानदार स्वतः ट्रेडिंग करतात साखरेचे, हे सुद्धा ह्या सगळ्यांनी हा सट्टे बाजार जसा असावा तसा साखरेचा देशामध्ये सट्टे बाजार झालेला आहे. त्यांना गोळ्या घातल्या पाहिजे त्या की जे जनतेच्या पैशावरती डल्ला मारत आहेत. चाललंय काय या देशामध्ये? आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करेन की साखर खाऊ नका महिनाभर, बहिष्कार टाका साखरेवर. साखर नाही खाल्ली म्हणून काही होत नाही, काही टाचाखुडून मरत नाही, परंतु या सट्टे बाजारांना उघडं नागडं सरकारनं ताबडतोब करावं. साखर आयात करणं हा याच्यावरचा पर्याय नाहीये. हे सगळे आता जनतेला लुटायला लागलेले आहेत, हे लुटारू, त्याचा हा परिणाम आहे. ह्याच्यामध्ये काय ऑइल कंपनी आहेत, कारण ऑइल कंपन्यांचे जे काही खरेदीदार आहेत परदेशातून ऑइल खरेदी करतात हे सुद्धा ह्यात आहेत. कारण इथॉनॉल पुढच्या वर्षी बंदी आली पाहिजे, इथॉनॉलच तयार झालं नाही पाहिजे. म्हणजे चारही बाजूनं याचा फटका शेतकऱ्याला बसणार आहे. म्हणजे इथॉनॉल वर बंदी आली की शेतकऱ्याला परत उसाला भाव मिळणार नाही, परत 10 लाख मेट्रिक टन साखर आली की पुन्हा साखरेला भाव राहणार नाही. ज्यावेळी कारखाने सुरू होतील त्यावेळी सरकारनं ऑक्टोबरमध्ये साखर कारखाने सुरू करावेत, त्यावेळी रिकव्हरी कमी येते, शेतकऱ्याला अनुदान द्यावं, काही कारखान्यांनाही अनुदान द्या. खळपामध्ये तोटा होत असेल आम्ही देऊ नका म्हणणार नाही, परंतु यामध्ये काही साखर कारखानदार, काय ट्रेडिंग करणारे साखरेचे, हे सगळे यामध्ये आहेत. या सगळ्यांना सरकारनं रस्त्यावर आणलं पाहिजे आता ताबडतोब. सगळी यंत्रणा आहे सरकारकडं. बरं, अगदी संतप्त प्रतिक्रिया तुम्ही यावेळेला देताना दिसतायत. तिन्ही मान्यवरांसाठी एक कॉमन प्रश्न आहे. सदाभाऊ, तुमच्यापासून सुरुवात करतो. साखरेच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, व्यापाऱ्यांना होणार आहे, साखर कारखानदारांना होणार आहे, कुणाला होणार आहे? अगदी थोडक्यात. याचा फायदा कुणाला होणार? नाही, याचा फायदा मोठभर साखर कारखानदारांना होणार आहे. आणि ट्रेडिंग मध्ये आमचे अनेक साखर कारखानदार आहेत जे साखरेचा खरेदी विक्री व्यवहार करतात. यांच्याशी मिलीभगत आमच्या कारखानदारांची बी आहे. सगळे कारखानदारांचे आहेत ते सगळे गाळा ठेवूनच व्यवसाय करत आहेत. मी म्हटलं की जून मध्ये 22.5 लाख मेट्रिक टनाचा साठा बाजारात आला, तेव्हा का भाव वाढले नाही? जुलैमध्ये तेवढी साखर बाजारात आली, ऑगस्टमध्ये तर उलट 50 लाख मेट्रिक टन म्हणजे 50,000 मेट्रिक टन साखर जास्त बाजारात आली. मग भाव वाढतो कसा? बरोबर आहे. म्हणजे अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणं आता गरजेचं झालेलं आहे. राजू शेट्टीजी,
यावर उपाययोजना काय थोडक्यात? ही सगळी साखर स्टॉक केली गेलेली आहे हं. आणि स्टॉक करून सोशल मीडिया वेगवेगळी साधनं याचा वापर करून कृत्रिम टंचाई ही देशामध्ये आहे असा कांगवा उठवला या नक्की सगळ्या. नक्की सदाभाऊ, आपला मुद्दा मला लक्षात आला. अगदी थोडक्यात राजू शेट्टीजी इतका संताप व्यक्त करतायत सदाभाऊ, मात्र आता सरकार उपाययोजना करू शकेल असं तुम्हाला वाटतं का? अगदी थोडक्यात आणि कुठल्या उपाययोजना? हा संताप त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर व्यक्त केला असता तर प्रश्न सुटला असता. साधी गोष्ट आहे की जे जे साखरेचे व्यापारी आहेत त्याच्यामध्ये अनेक कारखानदारांची पोरही व्यापारी आहेत. त्याचबरोबर साखर कारखाने यांच्याकडे असणारा स्टॉक आणि प्रत्यक्षामध्ये गोडाऊन मध्ये असणारी साखर ही तपासणं गरजेचं आहे. साखर ही जीवनावश्यक वस्तूमध्ये येत असल्यामुळं तातडीनं सरकारनं जर का प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिला आणि खासगी व्यापाऱ्यांचे साखर कारखान्यांचे गोडाऊन तपासले आणि जी रेकॉर्डला नोंद नाही परंतु गोडाऊन मध्ये साखर शिल्लक आहे ती साखर जप्त करायला चालू करा, आपोआपच साखरेचे भाव खाली येतात त्यांनी बघा. आणि याची ट्रायल घ्यायची असेल तर सरकारनं फक्त मला 15 दिवस मला अधिकार द्यावेत. सगळ्या महाराष्ट्रातल्या कारखानदारांना आणि व्यापाऱ्यांना नीट करून दाखवतो. बरोबर आहे. आपण थेट इशारा देत आहेत यावेळेला. डॉक्टर अजित नवले, सर्वसामान्यांनी अशा काळात काय करायचं? सणासुदीच्या काळात जे 70-75 रुपये जर साखरेचे दर गेले तर त्याचा मोठा पॅनिकनेस सगळ्या महाराष्ट्रभर आणि देशभर निर्माण होणार आहे. आणि म्हणून सरकारने बरोबर आता ऍक्ट होण्याची गरज आहे. केवळ आयातीनं हा प्रश्न सुटणार नाही. जी बोगस साखर रिकव्हरी चोरून साठवून ठेवलेली साखर किंवा साठे बाजारांकडे असलेली साखर ही बाहेर काढून तातडीने याच्यावर हस्तक्षेप करण्याची गरज आहे. काही युक्तिवाद केला जातोय की त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, मात्र ह्या कृत्रिम टंचाईचा आणि त्यातून वाढलेल्या अशा कृत्रिम दराचा फायदा हा कधीही शेतकऱ्यांना होणार नाही. किंबहुना शेतकऱ्यांना आणि सगळ्याच ग्राहकांना याचा तोटा होणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारची ही कृत्रिम टंचाई ही मोडून काढली पाहिजे आणि सुस्थिती बहाल केली पाहिजे. यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. नक्कीच या चर्चासत्रामध्ये आपण तिन्ही मान्यवर उपस्थित झालात. धन्यवाद सदाभाऊ खोत, धन्यवाद राजू शेट्टीजी आणि अजित नवलेजी. आपण या चर्चासत्रामध्ये येऊन वाढलेल्या साखर दरासंदर्भामध्ये नेमक्या काय उपाययोजना करायला हव्या, त्याची मागची कारण मीमांसा नेमकी काय आहे यावरती चर्चा केली, त्यासाठी धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.